दादा हा प्रकल्प कसा चालतो नेमका आता आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आजपर्यंत तुम्ही विचार करा, गांडूळ खताचा तुम्ही महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर कुठेही जाऊन जर प्रोजेक्ट बघितला असेल तर तुम्हाला खड्ड्यात, पिशवीत आणि हौदामध्येच फक्त तुम्ही खत तयार करताना बघितलं असेल. पण ह्या प्रकल्पाचं वैशिष्ट्य दुसरं काय आहे ते आता आपण पाहू शकता की इथे खाली सिंगल वीट लावलेली आहे आणि या सिंगल विटावर हा बेड आम्ही असा उभा करतो. आता हा जो बेड आहे, एक बारामतीचा विद्यार्थी होता, त्याने हा 7 दिवसामध्ये लावलेला बेड आहे. तर आमचे प्रॉपर जे बेड असतात म्हणजे हे बेड पहा तुम्ही, कुठल्याही पद्धतीचा सपोर्ट नाही आहे, कुठल्याही पद्धतीची भिंत वगैरे काही नाही. कोणते कोणते लेअर? सिंगल वीट आहे. सिंगल विटापासून हा 4.5 फूट म्हणजे माझ्या कमरेच्या लेवलला हा बेड होता, हा एवढा बेड होता. आता जेव्हा सेट होतो तेव्हा तो अर्धा फूट 1 फूट खाली जातो. आणि लेयर्स कोणत्या कोणत्या? याच्यामध्ये लेअर कशा असतात की खाली हा शेणाचा लेअर असतो, इथून पुढे प्रेसमोडचा लेअर असतो, परत हा शेणाचा लेअर असतो, परत प्रेसमोड आणि परत शेण असतो. म्हणजे ह्या केसमध्ये गांडूळाची जी कॅपॅसिटी आहे काम करण्याची ही 4 किंवा 5 जास्त आहे, कारण की त्याला वारं मिळतं. तुम्ही आज बघू शकता की तुम्हाला ह्या साईडने वारं मिळतं, इथून वारं मिळतं, वरनं वारं मिळतं, पलीकडनं वारं मिळतं. म्हणजे प्रत्येक ठिकाणावर त्याला वारं जर मिळालं तर गांडूळ हा काम करताना चांगल्या पद्धतीने काम करतो. पिशवीमध्ये, खड्ड्यामध्ये, हौदामध्ये होतं काय की गांडूळाला हवं तेवढं ऑक्सिजन मिळत नाही. त्या केसमध्ये खत तयार होतं पण त्याचा ड्युरेशन हा जास्त असतो. या केसमध्ये कसं आहे की तुम्ही कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न घेता. आता हा माझा जो बेड आहे त्याच्यात कमीत कमी 13 टन ते जास्तीत जास्त 15 टन माल हा आम्ही 50 फूट बाय 5 फूट बाय 4.5 फुटामध्ये घेतो. आणि जर तुम्ही 10 बाय 400 पिशवी जी असते त्यामध्ये साधारणतः 1 टन माल बसतो आणि जो खत तयार होतो त्या 750 ते 800 किलो खत हातात येतो. म्हणजे तुम्ही 50 फुटामध्ये फक्त 5 पिशव्या लावू शकता आणि 7×5 = 35 म्हणजे 3.5 टन माल तयार करू शकता. तीच जागा ह्या पद्धतीने जर आपण केली तर ह्याच्यात कमीत कमी 13 टन ते जास्तीत जास्त 15 टन माल हा आपण तयार करू शकतो. हे एक ह्या प्रकल्पाचं वैशिष्ट्य आहे. पुढे ती प्रोसिजर सुरू आहे का ते बघू शकतो का? आता तो खत तयार झालेला आहे. खत तयार झालेलं जे खत आहे ते तुम्हाला दाखवतो. अशा किती आपल्याकडे लेयर्स आहेत आणि लाईन्स आहेत? आता ह्या शेडमध्ये आम्ही काय करतो, आता ही 60 बाय 50 फूट अशी ह्या शेडची कॅपॅसिटी आहे. इथं 50 फुटाचे आम्ही 6 बेड लावतो आणि छोटे बेड जे तुम्ही बघताय हे आमच्या विद्यार्थ्यांनी लावलेले बेड. म्हणजे इथं ट्रेनिंग सुद्धा चालतं, ज्या लोकांना ऑर्गॅनिक खत कसं तयार करावं आणि रिसर्च केलेलं गांडूळ खत कसं तयार करावं यासाठी इथे विद्यार्थी येत असतात आणि आपण त्याला पूर्ण प्रॅक्टिकली ट्रेनिंग करतो. म्हणजे जर कोणाला जे शेतकरी आहे ते तर तुमच्याकडनं खत घेऊन जातातच, पण ज्यांना शिकायचं आहे इथे MBA झालेले इंजिनियर असले, डॉक्टर असले लोक देखील इथे 7-7 दिवसांचा कोर्स करतात. ही कशी पद्धत चालते हा कोर्स देखील आपण इथे करू शकतो. आतापर्यंत आपल्याकडे महाराष्ट्रातून विविध राज्यातून सुद्धा इथे म्हणजे फायनान्समधली पोरं सुद्धा शिकायला आली आहेत, नंतर लॉ शिकणारी पोरं पण शिकायला आली आहेत आणि BSc ॲग्री आणि शेतकरी वर्ग जो आहे हा जास्त करून येतो. कारण की अजून एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की काही महिन्यापूर्वी पुणे विद्यापीठाने पुणे युनिव्हर्सिटीने आमची प्रशिक्षक म्हणून निवड केली आणि त्याचं पहिलं सेशन पण झालं इंदापूर येथे. म्हणजे आज आम्ही शेतकऱ्यांना, BSc ॲग्री मुलांना आणि काही कृषी अधिकारी सुद्धा येतात की इथं नवीन पद्धतीचं हे खत कसं तयार होतं हे शिकण्यासाठी येतं. तर आपल्याच माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करतो की ज्या शेतकऱ्यांना, ज्या काही मुलांना ऑर्गॅनिक शेती करायची आवड आहे आणि हे खत बनवायचं कसं हे जर शिकायचं असेल त्यांनी देखील आमच्याशी नक्की संपर्क साधा. म्हणजे याच्यामध्ये बिझनेस पण आहे तुम्ही म्हणताय, म्हणजे याच्यामध्ये बिझनेस पण आहे, बिझनेस स्वतःच करतात, उद्योजक आहेत कमलेशजी, त्याच्यासोबत प्रोफेसर पण आहेत, म्हणजे शिकवण्याचं देखील काम करतात. ज्यांना या व्यवसायात उतरायचं असेल त्याच्यासाठी तुम्ही मार्गदर्शन पण करता? नक्की नक्की पूर्ण मार्गदर्शन. म्हणजे गांडूळाच्या अंड्यातून पिल्लू बाहेर येण्यापासून तर फायनल प्रोडक्ट जो तयार करतो आपण तिथपर्यंत त्याचं पूर्ण प्रॅक्टिकल नॉलेज मिळतं. त्याच्यानंतर आता हा जो प्रकल्प तुम्ही बघत आहात हा प्रकल्प माझ्या आवडीनुसार नाही, तर गांडूळाला कुठलं वातावरण आवडणार आहे त्या वातावरणानुसार हा पूर्ण प्रोजेक्ट आपण उभा केला की ह्या वातावरणामध्ये तो जास्तीत जास्त चांगलं काम करू शकतो. आणि निसर्गाला धरून म्हणजे साधारणतः तुम्हाला सांगतो दक्षिणायन आणि उत्तरायण हा जो निसर्गातला एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये सूर्याचा कल एक दक्षिणाकडे जातो आणि सूर्य जास्त उजेड आपल्या शेडमध्ये, तर त्या पद्धतीचं पण मार्गदर्शन आपण देतो. पूर्व पश्चिम कशी आणि दक्षिण उत्तर कसं पाहिजे, वारा किती त्या पद्धतीने आपण त्यांना नॉलेज देतो. आणि याच्याही पेक्षा पुढं की जेव्हा तो प्रकल्प त्या मुलाला करायचा असेल तर येणाऱ्या कस्टमरला त्याला खताचं प्रमाण देता आलं पाहिजे. आपली भारतीय शेती जी आहे आपली ही 25 दिवसाच्या शेतीपासून तर 1.5 वर्षाची शेती सुद्धा इथं होती.
बर म्हणजे उदाहरणार्थ काय की आपल्याकडे कोथिंबीर पासून तर पपई सारखं फळ आहे बर की ज्याचं पीक उत्पादन तुम्ही 25 दिवसापासून ते 1.5 वर्षापर्यंत घेता. तर आम्ही हे परिपूर्ण पद्धतीने विद्यार्थ्यांना तयार करतो आणि ते पण पूर्ण प्रॅक्टिकल करू बर आपण पुढे ती प्रोसिजर जाणून घेऊया. दाखवतो.